कसं काय मंडळी, तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या रविवार 30 मार्चच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण ते जाणून घेऊया. वसुआत्या काव्याला आणखीन भडकवते आणि म्हणते, काव्या आता गप्प राहू नकोस. तू गप्प राहिली तर तुझ्या मनातलं कोणालाच कळणार नाही. सगळ्यांना सांगून टाक की तुला हे लग्न मोडायचंय की टिकवायचंय. काव्या ही खूप दुःखी होते. ती ठरवते की नाही, आता मला बोलायचंय. त्यामुळे ती म्हणते, हो हो, मला हे लग्न मोडायचंय, नाही टिकवायचंय. त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. तेव्हा नंदिनी काव्याजवळ येऊन म्हणते, काव्या भानावर आहे, हे काय बोलतेस तू? तुला हे लग्न मोडायचंय, कोणाचंही ऐकून असं काहीही बोलू नकोस. त्यामुळे काव्या ही शुद्धीवर येते आणि त्यानंतर नंदिनी तिला विचारते, मला खरं खरं सांग, तू जाणून बुजून हा सगळा प्लॅन नाही ना तयार केला? जाणून बुजून मंगळसूत्र नाही ना लपवलंय? तेव्हा काव्या सांगते, हो ताई, मी मंगळसूत्र नाही लपवलंय, ते माझ्याकडून हरवलं आहे. नंदिनी म्हणते, गुरुजी पाहिलत का, माझ्या बहिणीने जाणून बुजून हे सगळं नाही केलंय. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला थोडा वेळ द्या, मी ते मंगळसूत्र शोधून आणते. एकदा का मंगळसूत्र शोधलं की मग आपल्याला पूजा करता येईल. असं म्हणून नंदिनी ही तेथून निघून जाते. रम्या विचार करते, हिला कसलं मंगळसूत्र सापडतंय. तर पिहूला आठवतं की तिने रम्याला तिच्या रूममध्ये मंगळसूत्र लपवताना पाहिलं होतं. आपल्याला हे नंदिनी वहिनीला सांगायचंय असा विचार करून ती नंदिनीच्या मागे मागे जाते. इकडे मानिनी ही विक्रमजवळ येते आणि म्हणते, तुम्ही गुरुजींना विचारा ना, आपण ज्वेलर्सकडून दुसरं मंगळसूत्र मागून घेऊया आणि पूजा करून घेऊया. हे सगळं वसुआत्या ऐकते आणि म्हणते, हो हो मानिनी, बोलवा ना, नवीन मंगळसूत्र बनवा. त्यानंतर हिरे, पाचू, माणिक लावा त्याला. 4 पदरी मंगळसूत्र बनवा तुमच्या सुनेसाठी. पण तुमच्या या सुनेला ते मंगळसूत्र गळ्यात घालण्याची इच्छा आहे का? पूजा करण्याची इच्छा आहे का? हे तर आधी विचारा आणि मग मंगळसूत्र मागवा. मानिनीला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. त्यानंतर रम्या तिची बडबड सुरू करते की काव्या, तू सुद्धा या घरची मुलगीच आहे, जशी मी या घरची मुलगी आहे. मला माझ्या मनातील बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे ना, तसा तुला सुद्धा आहे. त्यामुळे काय बोलायचं ते बोलून टाक. सगळ्यांना सांगून टाक की तुला हे लग्न नाही करायचंय, नाही टिकवायचंय. त्यामुळे पार्थला खूप राग येतो, परंतु काव्या एक शब्दही बोलत नाही. तेवढ्यात आजूबाजूच्या बायका सुद्धा बोलू लागतात, खरंय ना, आम्ही येथे गृहशांतीची पूजा करण्यासाठी आलोय आणि या तुमच्या मोठ्या सुनेमुळे ते होत नाहीये. आता पूजा कधी होईल देवास ठाऊक. खरंच तुमची धाकटी सून नंदिनी खूप संस्कारी आहे, परंतु ही मोठी सून काव्या एक नंबरची तिखट मिरची आहे, काही कामाची नाही. काव्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, तुम्हाला येथे थांबायचं असेल तर थांबा, नाहीतर निघा घरी. घरी जाऊन 108 चॅनल बदला, टीव्ही पाहत बसा. आमच्या घरातील तमाशा नका पाहू आणि आमच्या घराबद्दल कुटाळ्या करायच्या असतील ना तर स्वतःच्या घरी जाऊन करा, आमच्या तोंडावर तर नका करू. हे ऐकून या बायकांना खूप राग येतो आणि त्या मानिनीला म्हणतात, पाहिलं का मानिनी वहिनी, तुमची मोठी सून आमच्याशी कसं बोलते. मानिनी काव्याला समजावून सांगते, काव्या, 4 चौघांसमोर असं नसतं बोलायचं, स्वतःवर संयम ठेवायचा. काव्या चिडून म्हणते, किती दिवस मी स्वतःवर संयम ठेवू या 4 चौघांचा विचार करून? या 4 चौघांमुळेच माझ्या आयुष्याचं खूप मोठं नुकसान झालंय. काहीही आयुष्यात करायचं म्हटलं की हे 4 चौघे, या 4 चौघांसाठीच हे सगळं चाललंय. असं म्हणून ती गुरुजींजवळ येते आणि गुरुजींना म्हणते, तुम्ही भविष्य पाहताना तुम्हाला दुसऱ्यांचं भविष्य कळतं ना, मग तुम्हीच सांगा, मी हे सगळं का सहन करायचं? माझं आयुष्य वेगळं होतं, स्वप्न वेगळी होती, भविष्य वेगळं होतं. परंतु एक दिवस अचानक एक मुलगा माझ्या आयुष्यात आला, अनोळखी मुलगा, ज्याने माझ्याशी लग्न केलं आणि माझं संपूर्ण आयुष्य बदललं. आता मी हे लग्न असंच टिकवायचं का? असंच पुढे जायचं का? गुरुजी सुद्धा तिच्या प्रश्नाचं कोणतंच उत्तर देत नाही. त्याच वेळेस नंदिनी तेथे येते आणि म्हणते की हे घ्या, मला काव्याचं मंगळसूत्र सापडलंय, आता पूजेला सुरुवात करूया. काव्याचं मंगळसूत्र सापडलं म्हणून सगळ्यांना खूप आनंद होतो. त्यानंतर नंदिनी पार्थच्या हातात हे मंगळसूत्र देते. पार्थ काव्याच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालतो, त्यामुळे रम्याचा खूप जळफळाट होतो. त्यानंतर विक्रम हा गुरुजींना पूजा सुरू करायची का असं विचारतो. गुरुजी हो म्हणतात आणि त्यानंतर पूजेला सुरुवात होते. काव्या, पार्थ आणि नंदिनी जीवा हे जोडीने पूजेला बसतात. तेव्हा नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहतात, तर काव्या ही सुद्धा पार्थकडे पाहते. जीवाकडे पाहून तिला खूप दुःख होतं. ही गृहशांतीची पूजा कशीबशी उरकते. सगळेजण नमस्कार करतात. त्यानंतर नंदिनी ही किचनमध्ये असते.
तेवढ्यात रम्या तेथे पाणी घेण्यासाठी येते. नंदिनी रम्याला विचारते, काव्याचं मंगळसूत्र तूच लपवलं होतं ना? हे ऐकून रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. नंदिनी म्हणते, आता का बोलती बंद झाली? सांग ना सत्य. नंदिनी ही असं विचारते. त्यामुळे रम्या म्हणते, हे काय बोलतेस तू? कसले घाणेरडे आरोप माझ्यावर लावतेस? मी नाही काव्याचं मंगळसूत्र चोरलं आणि लपवलं. नंदिनी म्हणते, मला सगळं सत्य माहितीये. तर रम्या तिला विचारते, तुझ्याकडे काय पुरावा आहे हे मी केलंय? तेव्हा नंदिनी तिला सगळं सत्य सांगते की पिहूने मला ते सांगितलं. जेव्हा मी मंगळसूत्र शोधत होते ती माझ्याजवळ आली आणि मला तुझ्या रूममध्ये घेऊन गेली. तुझ्या रूममध्ये त्या फ्लॉवर पॉटमध्ये हे मंगळसूत्र तू लपवलं. ते मला सापडलं आणि मग मी ते घेऊन आले. रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदिनी तिला म्हणते, मला माहितीये की तूच हे सगळं केलं असणार, कारण याआधी सुद्धा तू माझा आणि पार्थचा साखरपुडा मोडायला आली होती. ते प्रेमपत्र घेऊन आली होती. भातुकलीचं मंगळसूत्र घेऊन आली होती. मला तर वाटतंय की तुला पार्थ बरोबर लग्न करण्याची खूप इच्छा आहे. तुझी अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी तू आधी सुद्धा माझं आणि पार्थचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता आणि आता काव्य आणि पार्थचं लग्न झालंय तर ते सुद्धा मोडण्याचा प्रयत्न करतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी फक्त तिची धाकटी जाऊ नाही तर सख्खी मोठी बहीण सुद्धा आहे आणि माझ्या बहिणीच्या संसारात जी काही वादळ येतील ती मी थोपून लावणार. तुला मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तेव्हा रम्या ही नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करते की तू काय त्या पिहूचं ऐकतेस, तिला काय कळतं? तर का नंदिनी तिला म्हणते, तिला सगळं कळतं. त्यामुळेच 4 चौघांसमोर नाही तर तिने मला एकट्यात येऊन याबद्दल सांगितलं. जर सगळ्यांसमोर सांगितलं असतं तर तुझं काय झालं असतं याचा तू विचार कर. आणि मी सुद्धा सगळ्यांना सांगू शकले असते की रम्याने हे मंगळसूत्र लपवलं. हा सगळा घाणेरडा प्लॅन तुझा होता, परंतु मी काही केलं नाही. परंतु पुढच्या वेळेस सुद्धा मी गप्प राहील हे काही सांगता येत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की काव्या बोलून दाखवते पण नंदिनी करून दाखवते. आणि ज्या दिवशी मी करून दाखवलं ना त्या दिवशी तुला पळता भुई थोडी होईल. हे लक्षात ठेव आणि माझ्या बहिणीच्या संसारापासून लांब राहा. तिचा संसार तू कधीही मोडू शकणार नाही. रम्याला खूप राग आलेला असतो आणि ती तेथून निघून जाते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रम्या ही वसुताईला सांगणार की ती नंदिनी आता वाघीण होत चाललीये. त्यामुळे वसुहत्या तिच्या गळ्यात घंटा बांधायचं ठरवणार. तर दुसरीकडे युग हा पार्थ आणि जीवा या दोघांचं भांडण मिटवणार आणि त्यांना एकत्र गुढी उभारू असं सांगणार. आणि याच गोष्टीवरून वसुहत्या ही मानिनीला भडकून देण्याचा प्रयत्न करेल. परंतु पार्थ आणि जीवा एकत्र आल्यामुळे तिचा प्लॅन हाणून पाडतील. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप